आज दिवाळीचे लक्ष्मीपूजन. आपल्या घरी आज अष्टलक्ष्मींची विशेष महापूजा केलेली आहे. लक्ष्मीची शास्त्रानुसार 8 रूपं सांगितलेली आहेत. त्यांनाच आपण अष्टलक्ष्मी म्हणतो. अष्टलक्ष्मी क्रमातील पहिल्या लक्ष्मी आदिलक्ष्मी यांनी सृष्टीचे निर्माण केले. दुसऱ्या धान्यलक्ष्मी या अन्नदा वसुधा आहेत. तिसऱ्या धैर्यलक्ष्मी या भयमुक्ती संयम धैर्य प्रदान करतात. चौथ्या गजलक्ष्मी या सौभाग्य यश राजसी ऐश्वर्य भक्तांना प्रदान करतात. पाचव्या संतानलक्ष्मी या कुलरक्षिका तसेच वंशवृद्धी करणाऱ्या आहेत. सहाव्या विजयलक्ष्मी कोणतेही युद्ध व परीक्षा असो त्यामध्ये विजयी होण्याचा मार्ग या देवी दाखवतात. सातव्या विद्यालक्ष्मी या ज्ञान व विद्या भक्तांना प्रदान करतात. आणि आठव्या धनलक्ष्मी या धनसंपदा ऐश्वर्य भक्तांना प्रदान करतात. याच अष्टलक्ष्मी या ब्रह्मांडाला एक गती देण्याचं काम करतात. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मींचं विशेष महापूजन केलेलं आहे. आज मला अष्टलक्ष्मींची सविस्तर माहिती माझे गुरु कोल्हापूरचे श्रीराजे यांनी वेळात वेळ काढून मला महालक्ष्मींची सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळेच आज मी आपल्या घरी अष्टलक्ष्मींची विधिवत पूजा करू शकलो. सर्व महालक्ष्मीची लीला. आता आपण महालक्ष्मींच्या पूजेमध्ये काय काय ठेवलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. देवींना अत्यंत प्रिय असणारी कवडी जे भोसलेशाहीचं लेणं आहे. संपूर्ण ब्रह्मांडात ज्याचे मोल होऊ शकत नाही अशी अमूल्य ही कवडी. त्यानंतर आपण सप्तधान्य देखील ठेवलेली आहेत. त्यानंतर सुगंधी द्रव्य महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर मला गुरूंकडून प्राप्त झालेले श्रीयंत्र देखील आपण पूजेमध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर लक्ष्मी कुबेर यंत्र व प्रतिमा देखील आपण पूजा करून घेतलेली आहे. महालक्ष्मी या गजारूढ असल्यामुळे गज देखील आपण पूजेमध्ये ठेवलेला आहे. लक्ष्मींना साजूक तुपातील तांदळाची खीर देखील आवडते, ते देखील आपण नैवेद्यासाठी ठेवलेले आहे. त्यानंतर डाळिंबी आवळा हे देखील लक्ष्मींना अत्यंत प्रिय आहे, ते देखील आपण पूजेमध्ये ठेवलेलं आहे. लक्ष्मींच्या प्रसादासाठी गुळ फुटाणे देखील आपण अर्पण केलेले आहेत. ही पिवळी मोहरी आहे, ही देखील लक्ष्मींना अत्यंत प्रिय आहे. आपण नवीन चांदीचं नाणं घेतलेलं ते यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर लक्ष्मींना पानाचा विडा देखील ठेवलेला आहे. अगदी निस्वार्थ भावनेने आपण लक्ष्मी पूजन करून घेतलं. त्यानंतर अगदी विधिवतपणे अष्टलक्ष्मींची आरती करून घेतली. ओम महालक्ष्म्यै च विद्महे मूल प्रकृते च धीमहि तन्नो महालक्ष्मी प्रचोदयात.